अकोला पश्चिम विधानसभा सीट को लेकर महाविकास आघाड़ी में खींचतान शुरू हो गई है। शिवसेना ठाकरे गुट के कार्यकर्ताओं में नाराजगी दिखाई दे रही है। कई पदाधिकारी उद्धव ठाकरे से मिलने के लिए मुंबई के लिए रवाना हुए। आगामी विधानसभा चुनाव के मद्देनजर इस बात की प्रबल संभावना है कि महाविकास आघाड़ी में घटक दल कांग्रेस के खाते में अकोला पश्चिम विधानसभा सीट जाएगी। इस वजह से महाविकास आघाड़ी के घटक दल उबाठा के कार्यकर्ता नाराज है। कई पदाधिकारी और कार्यकर्ताओं में नाराजगी का माहौल है। कुछ पदाधिकारी इस्तीफा देने की तैयारी में हैं। इस दौरान अकोला पश्चिम विधानसभा क्षेत्र शिवसेना को मिले इस मांग को लेकर अकोला के ठाकरे के शिव सैनिक मुंबई के लिए रेलवे से रवाना हुए, जहां वो उद्धव ठाकरे से मुलाकात करेंगे और अकोला पश्चिम सीट पर अगर बीजेपी को हराना है तो ये सीट शिवसेना के ठाकरे गुट को दिए जाने की मांग की जाएगी। त्यांचा आक्रोश आहे। आम्ही आमचे जिल्हा प्रमुख जे आहेत आमदार नितीन बापू देशमुख त्यांच्याकडे गेलो होतो। त्यांना आम्ही आमचा हे सर्व विषय सांगितलेला आहे। कार्यकर्ते जे आहेत त्यांचं म्हणणं आहे की आपण आपला राजीनामा द्यायचा आहे। आम्ही त्यांना आम्ही सांगितलं असं काही भूमिका आपल्याला घ्यायचं नाही आहे। सध्या असा कोणती घटना घडलेली नाही आहे। जोपर्यंत हा विषय होत नाही तोपर्यंत आपण यावर निर्णय कधी काही घ्यायचा नाही आहे। आज संध्याकाळी आमचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्यासोबत आम्ही चाललो मुंबईला। उद्धव साहेबांना भेटू, सावंत साहेबांना भेटू, राऊत साहेबांना भेटू आणि त्यांना विनंती करू या पश्चिम मतदारसंघामध्ये काँग्रेस निवडून येत नाही। 6 वेळा पडल्यानंतर हे जिद्दबाजी कशासाठी? हे फक्त भाजपला निवडून येण्यासाठी तुमची जिद्द चालू आहे का? असं करू नका, विनंती आहे आमची। 6 वेळा लोकांना इथे लोकांनी जी इच्छा आहे की हा मतदारसंघ बदलला पाहिजे, हा मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाला भेटली पाहिजे असं लोकांची पण इच्छा आहे। गेल्या 30 वर्षापासून अकोला पश्चिम मध्ये काँग्रेस पराभूत होत आहे आणि त्या ठिकाणी खरं जर भारतीय जनता पार्टीला पश्चिम मधून आपल्याला हरवायचं असेल, महाविकास आघाडीला काँग्रेसला, तर तो मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्यावर आला तर निश्चितपणे त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा पराभव झाल्याशिवाय राहणार नाही आणि काँग्रेसने आग्रह धरू नये। म्हणजे काँग्रेस गेल्या 30 वर्षापासून काँग्रेस स्वतः पाहू राहिली की त्या ठिकाणी 30 वर्षापासून आपण पराभव होत आहे। मग 30 वर्षापासून ज्या ठिकाणी आपण पराभव होऊ राहिलो अशा ठिकाणी काँग्रेसने का आग्रह करायचा? आपल्याला जर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आणायचं आहे तर त्या ठिकाणी जो जिंकू शकते त्याला उमेदवारी दिली पाहिजे, त्या पक्षांनी घेतली पाहिजे। म्हणून काँग्रेसच्या नेत्यांना, स्थानिक नेत्यांना बी आणि वरिष्ठांना सुद्धा माझी विनंती आहे की आपण त्या ठिकाणी 30 वर्ष पराभव झाले, शिवसेना निश्चितपणे त्या ठिकाणी विजयी होऊ शकते आणि तो मतदारसंघ शिवसेनेला द्यावा असा आमचा आग्रह आमच्या पक्षप्रमुखाकडे निश्चितपणे राहील।